एका राजानं ठरवलं आपल्या राज्यामध्ये घरात कुणाचा हुकूम चालतोय, पतीचा का पत्नीचा, हे बघण्याचं सर्वे करायचं ठरवलं. आणि राज्यामध्ये दवंडी पिटवली की जो कोणी घरामध्ये पत्नीचं ऐकतो त्यानं एक सफरचंद घेऊन जा, आणि जो कोणी पती त्याचं सगळं घरात चालतं त्यानं माझ्याकडे येऊन हवा तो घोडा घेऊन जा. वाऱ्यासारखी बातमी पसरली, दवंडी पसरली गेली आणि दुसऱ्याच दिवशी दरबार भरला. प्रत्येक जण येऊन सफरचंदाच्या टोपलीमधलं एक एक सफरचंद उचलून येत होता. राजा दुपारपर्यंत बघतोय, एकही अजून आला नाही आणि घोडा घेऊन गेला नाही. सगळ्या राज्यात फक्त स्त्रीचंच चालतं की काय? झालं. दुपारनंतर एक साधारण 4:30-5च्या दरम्यान एक तरणा बांडगडी, तडफदार, तलवार कट असणारा, मिशांची तलवार कट असणारा, लालबुंद डोळे, भरदार शरीर, मस्त असं पिळदार शरीर, आणि तो छानपैकी आला आणि राजाला म्हणाला, राजेसाहेब, माझ्या घरात फक्त माझा हुकूम चालतो, घोडा आणा. राजा म्हणे, जा बाबा तबेलात आणि हवा तो घोडा घेऊन ये. त्यानं मस्त काळा भोर काठवाडी घोडा बघितला, टांग मारली आणि घरी निघाला. राजा मनातल्या मनात पुटपुटला, चला कोणीतरी स्वतःचं ऐकणारं घरामध्ये, कोणीतरी पत्नीचं ऐकत नाही बुवा. थोड्या वेळाने साधारण 3 सांजेच्या वेळेला 7:30-8च्या दरम्यान तो तरुण युवक पुन्हा आला. राजा म्हणाले, का रे, काय झालं, का आलास तू माघारी? राजेसाहेब, मला काळा घोडा नको, पांढरा घोडा घेऊन द्यायचा आहे. कारण घरी मी गेल्यानंतर पत्नी मला म्हणाली की काळा रंग अशुभ असतो, पांढरा रंग प्रगतीचं लक्षण असतो. राजा हसला आणि म्हणाला, बाळा, तो घोडा तबेलात बांध, आता सफरचंद पडले ते घेऊन जा कोठरीतलं. आणि खिन्न झाला की संपूर्ण राज्यामध्ये कोणाचंच घरात स्वतः चालत नाही, सगळेजण पत्नीचं ऐकतात. साधारण 9-9:30च्या दरम्यान महामंत्री आले आणि महामंत्री म्हणाले, राजेसाहेब खिन्न दिसता. राजेसाहेबांनी सगळी कथा सांगितली आणि महामंत्रीला म्हटले, तुम्ही इतक्या रात्रीचं येणं का केलं? तर म्हणे, नाही, एक प्रश्न होता मला की तुम्ही घोडा आणि सफरचंद असं ठेवण्याच्या ऐवजी धान्य आणि सोनं असं ठेवलं असतं तर बऱ्यापैकी चांगलं झालं असतं, नाही का? राजेसाहेब म्हणाले, महामंत्रीजी तुमचं बरोबर आहे, पण महाराणी म्हणाल्या की घोडा आणि सफरचंद. महामंत्री हसले आणि म्हणाले, सफरचंद कापू का साहेब तुमच्यासाठी? दोघंही हसत असताना मध्येच महाराज म्हणाले की महामंत्री, तुम्ही हे मला उद्या पण विचारलं असतं, आत्ता काही प्रयोजन येण्याचं? तर महामंत्री म्हटले, मी तुम्हाला उद्याच विचारणार होतो, पण आमची बायको म्हणाली की ते अगोदर जाऊन एकदा चौकशी करून यावरती डोक्यातलं निघायला हवं की सोनं आणि धान्याच्या ऐवजी घोडा आणि सफरचंद काढून. त्यांना थांबवत महाराज म्हणाले, महामंत्रीजी, सफरचंद तुम्ही कापताय आत्ता का घरी पाठवून देऊ?